सर्वांना नमस्कार. क्लास 12th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, पुस्तकपालन आणि लेखाकर्म. चॅप्टर नंबर 1, इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. भागीदारी संस्थेची व्यवसायाची ओळख आणि भागीदारी संस्थेसंबंधी अंतिम लेखे किंवा हिशोब. लेक्चर नंबर 4 मध्ये आपण पाहणार आहोत प्रोव्हिजन्स ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. भारतीय भागीदारी कायदा 1932 मधील भागीदारी संस्थेसंदर्भातील तरतुदी अँड मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स. भांडवलाच्या पद्धती. हे 2 उपघटक या तासामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट, प्रथमतः फर्स्ट जो चॅप्टर आहे, इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. यामध्ये 2 पार्ट केलेले आहेत. पार्ट ए मध्ये इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप, यामध्ये आपण थेअरी, त्यात एक मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप, 2 द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 आणि 3 मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स. हा भाग यामध्ये आपण शिकणार आहोत. आणि बी पार्टमध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंट्स या संबंधी आणखीन आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2 उपघटक घेतलेले आहेत. त्यामध्ये पहिला जो उपघटक आहे, प्रोव्हिजन्स ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, भारतीय भागीदारी कायदा 1932 मधील तरतुदी, व्यवसायासंबंधी. ॲट द टाइम ऑफ फॉर्मेशन ऑफ पार्टनरशिप फर्म, अ डॉक्युमेंट इज प्रिपेअर्ड कॉल्ड ॲज पार्टनरशिप डीड अँड ऑल टर्म्स अँड कंडिशन्स आर मेन्शन इन टू द डीड. But if the partnership deed is silent about any point, then this issue is solved as per the provisions in Partnership Act 1932 section number 12 and 17 are made applicable to determine the following issues. जेव्हा भागीदारी संस्थेची स्थापना करायची असते तेव्हा सर्व भागीदार एकत्र येऊन भागीदारीचा करार, पार्टनरशिप डीड तयार करतात. त्यावेळेस कोणती अडचण येत नाही. पण जर भागीदारांनी पार्टनरशिप डीड सायलेंट ठेवला असेल, लेखी करार रिटर्न ॲग्रीमेंट केलं नसेल, तर अशा वेळेस भारतीय भागीदारी कायदा 1932 मधील तरतुदींचा उपयोग करून घ्यावा लागतो. आणि यामध्ये कोणकोणते पॉईंट्स आहेत ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट पॉईंट आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. नफ्याची विभागणी कशी केली जाते. इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट द प्रॉफिट शेअरिंग रेशो, देन द प्रॉफिट अँड लॉसेस आर डिस्ट्रीब्युटेड अमंग द पार्टनर्स इज इक्वल. जेव्हा नफा आणि वाटणीचं प्रमाण भागीदारीच्या करारामध्ये सायलेंट ठेवलं असेल, ॲक्सेप्ट केलं नसेल, घेतलं नसेल, ॲग्रीमेंट केलं नसेल, तर अशा वेळेस नफा किंवा तोटा वाटून घेण्याचं जे प्रमाण आहे ते भागीदारांचं इक्वल राहतं, एक समान राहतं, समसमान राहतं. त्यांच्या पार्टनरच्या इक्वॅलिटीप्रमाणे ते डिस्ट्रीब्यूट केलं जातं. सेकंड प्रोव्हिजन आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स.
उचल, ड्रॉइंग्स म्हणजे उचलेवर मिळालेलं व्याज ते कसं असतं तर त्यामध्ये ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 इफ द डेट ऑफ ड्रॉइंग्स इज नॉट गिव्हन देन ॲव्हरेज average 6 months interest is charged on drawings या पद्धतीने दिलेला आहे. ॲज पर प्रोव्हिजन्स ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 इफ द डेट ऑफ ड्रॉइंग्स इज नॉट गिवन देन इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स इज चार्ज फॉर ॲव्हरेज पिरियड फॉर 6 months. म्हणजे एखाद्या भागीदाराने कॅशमध्ये किंवा गुड्समध्ये खाजगी कामानिमित्त ड्रॉइंग्स केला असेल आणि डेट ऑफ ड्रॉइंग्स दिली नसेल, तारीख दिली नसेल तर त्यावेळेस 6 monthsचं व्याज आकारलं जातं. नेक्स्ट तिसरे प्रोव्हिजन आहे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. म्हणजे समजा एखाद्या पार्टनरकडून आपण व्यवसायाने कर्ज घेतलं असेल तर त्यावेळेस काय करायचं, प्रोव्हिजन काय सांगते, इफ द पार्टनर प्रोव्हाइड्स ॲडिशनल अमाऊंट टू द बिझनेस ॲज अ लोन बट रेट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन इज नॉट गिवन देन 6% पर ॲनम दर साल दर शेकडा पर ॲनम इंटरेस्ट इज अलाउड. जर एखाद्या भागीदाराकडून भागीदारी संस्थेने कर्ज घेतलं असेल आणि त्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला नसेल तर त्यावेळेस 6% दर साल दर शेकडा दराने व्याज द्यावे लागते. पुढची तरतूद आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल, भांडवलावरील व्याज. म्हणजे भागीदारांनी व्यवसाय करण्यासाठी गुंतवलेलं इन्व्हेस्टेड जे कॅपिटल आहे त्याला आपण म्हणतो भांडवल आणि त्यावरती भागीदारी संस्था भागीदारांना त्यांच्या भांडवलावर गुंतवलेल्या भांडवलावर काही काळानंतर व्याज देते. पण ते व्याज प्रोव्हिजनप्रमाणे कसं दिलं जातं तर इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट द इंटरेस्ट ऑन कॅपिटल देन इंटरेस्ट इज नॉट अलाउड. जर भागीदारीच्या करारामध्ये किंवा भागीदारीचा करार हा सायलेंट असेल त्यामध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा भांडवलावरील व्याजाचा उल्लेख केलेला नसेल तर त्या कालामध्ये भांडवलावर व्याज अलाउड केलं जात नाही. पाचवे प्रोव्हिजन आहे सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर्स. म्हणजे भागीदाराला पगार देणे किंवा त्याला कमिशन दलाली देणे त्यासंबंधी काय प्रोव्हिजन आहे ते आपण पाहणार आहोत. ॲज पर द प्रोव्हिजन मेड इन द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 नो सॅलरी कमिशन allowance or any remuneration is to be given to any of the partners for any extra work done for the firm. म्हणजे भारतीय भागीदारी कायदा 1932 मध्ये उल्लेख केलेला आहे की भागीदारांना कुठल्याही प्रकारची सॅलरी, कमिशन, मोबदला किंवा कोणत्याही प्रकारचे भत्ते देण्यात येऊ नये त्यांनी भागीदारी संस्थेमध्ये योगदान केल्याबद्दल. पण however if any provision is made in partnership deed then partners are entitled to get commission or salary as per the agreement. परंतु भागीदारीच्या करारामध्ये जर उल्लेख केला असेल तर अशा वेळेस भागीदारांना त्यांनी त्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल त्यांना फर्म भागीदारीचा व्यवसाय, सॅलरी, कमिशन, रेम्युनरेशन
अलाउन्सेस त्यांचा तो मिळण्याचा काय आहे हक्क दिलेला आहे. 6वी प्रोव्हिजन आहे ॲडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर. नवीन भागीदार जर घ्यायचा असेल तर त्याची प्रोव्हिजन काय आहे तर अ न्यू पर्सन कॅन बी ॲडमिटेड इन द फर्म ॲज न्यू पार्टनर ओनली विथ द कन्सेंट ऑफ ऑल द पार्टनर्स. म्हणजे सर्व भागीदारांची जर इच्छा असेल, कन्सेंट असेल, त्यांचं इच्छापत्र असेल तर नवीन भागीदाराला प्रवेश दिला जातो. पाहूया ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 म्हणजे भारतीय भागीदारी कायदा 1932च्या तरतुदीप्रमाणे नो आउटसाइड पर्सन कॅन बी ॲडमिटेड इन टू द फर्म पार्टनर विदाउट द कन्सेंट ऑफ द पार्टनर्स. म्हणजे सद्य स्थितीतील असणारे जे भागधारक आहेत त्यांच्या इच्छेशिवाय नवीन भागीदारांना प्रवेश दिला जात नाही. त्यांची इच्छा असेल तर न्यू पार्टनर अलाउड केला जातो. नेक्स्ट, आता दुसरा जो पॉईंट आहे तो आहे मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स म्हणजे भांडवलाच्या पद्धती. भांडवलाच्या पद्धती मेथड्स ऑफ कॅपिटल. तर भांडवलाच्या पद्धती ज्या आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत. मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स. अमाऊंट इन कॅश ऑर काइंड ब्रॉट इन बाय द पार्टनर टू मॅनेज बिझनेस ॲक्टिव्हिटीज इज टर्म ॲज कॅपिटल. भांडवल म्हणजे काय तर वस्तूच्या संपत्तीच्या मनी ऑर मनीज वर्थ स्वरूपाच्या कॅशमध्ये किंवा कॅश व्यतिरिक्त ॲसेटमध्ये जे आपल्या व्यक्तिगत प्रायव्हेट प्रॉपर्टीमधून जो निधी गुंतवलेला असतो व्यवसाय करण्यासाठी, अमाऊंट इन्व्हेस्टेड इन द बिझनेस, व्यवसायात गुंतवलेले निधी पैसा म्हणजे भांडवल होय. व्यवसाय करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता आहे. पार्टनर्स मेंटेन अँड ऑपरेट सम मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स. भागीदारांना काही भांडवलाच्या पद्धती व्यवसायामध्ये यूज कराव्या लागतात, ऑपरेट कराव्या लागतात. द टू मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स आर डिस्कस बिलो. आणि भांडवलाच्या दोन पद्धती आहेत तर त्या दोन पद्धती आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. नेक्स्ट, मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स. भांडवलाच्या पद्धती दोन पद्धती आहेत. त्यामध्ये एक फिक्स्ड कॅपिटल मेथड, भांडवलाची स्थिर पद्धत, स्थिर भांडवल पद्धत. आणि दुसरे आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, अस्थिर भांडवल पद्धत. स्थिर भांडवल आणि अस्थिर भांडवल. स्थिर भांडवल, अस्थिर भांडवल म्हणजे खेळते भांडवल. फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल, स्थिर भांडवल पद्धत असेल तर यामध्ये दोन अकाउंट ओपन करावे लागतात. त्यामध्ये एक कॅपिटल अकाउंट भांडवल खाते आणि दुसरा करंट अकाउंट चालू खाते. फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल, स्थिर भांडवल पद्धत असेल तर या स्थिर भांडवल पद्धतीमध्ये कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट, भांडवल खाते आणि चालू खाते हे अकाउंट ओपन करावे लागतात किंवा त्यामध्ये दिसतात. परंतु फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, अस्थिर भांडवल पद्धत, खेळत्या भांडवल पद्धतमध्ये फक्त एक आणि एकच अकाउंट ओपन करावा लागतो आणि तो आहे कॅपिटल अकाउंट. हा एकच अकाउंट ओपन करावा लागतो
आणि फिक्स कॅपिटल मेथडमध्ये 2 अकाउंट ओपन करावे लागतात. तर आपणा सर्वांच्या लक्षात आलेलं आहे की मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट. 2 मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट. 1 फिक्स्ड कॅपिटल मेथड स्थिर भांडवल पद्धत आणि दुसरी 2 फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड अस्थिर भांडवल पद्धत किंवा खेळते भांडवल. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये 2 अकाउंट ओपन करायचे आहेत. त्यामध्ये 1 कॅपिटल अकाउंट भांडवल खाते आणि 2 करंट अकाउंट. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये फक्त कॅपिटल अकाउंट एकच कॅपिटल अकाउंट ओपन करायचा आहे आणि म्हणून हा फरक येथे दिसून येतो. फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. नेक्स्ट आता आपण पाहूया फर्स्ट फिक्स्ड कॅपिटल मेथड म्हणजे स्थिर भांडवल पद्धत. स्थिर म्हणजे नो चेंज. फिक्स्ड कॅपिटल मेथड स्थिर भांडवल पद्धत. इन दिस मेथड amount of capital of a partner remains the same at the end of the financial year. स्थिर भांडवल पद्धतमध्ये व्यवसायाचं भागीदारी संस्थेमधील व्यवसायाचं भांडवल त्या आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत स्थिर राहतं. ते भांडवल बदलत नाही. देर इज नो ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन फ्रॉम कॅपिटल ड्युरिंग द इयर. स्थिर भांडवल पद्धतमध्ये वर्षभरामध्ये कोणतंही भांडवल किंवा निधी पैसा ॲड होत नाही किंवा कमी होत नाही, आहे तसंच राहतं. व्हेन दिस मेथड इज ॲडॉप्टेड पार्टनर्स ओपन अ न्यू अकाउंट नेम ऑफ पार्टनर्स करंट अकाउंट. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये एक नवीन अकाउंट ओपन करावं लागतं आणि त्या अकाउंटचं नाव आहे पार्टनर्स करंट अकाउंट, भागीदाराचे चालू खाते. अँड ऑल द रिलेटेड कॅपिटल ॲडजस्टमेंट्स आर सॉल्व थ्रू पार्टनर्स करंट अकाउंट. आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केल्यानंतर पार्टनरच्या संदर्भातील ज्या काही सर्व ॲडजस्टमेंट आहेत त्या सर्व ॲडजस्टमेंट पार्टनर्स करंट अकाउंटला केल्या जातात. आणि फॉर एक्झाम्पल ड्रॉइंग्ज, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, पार्टनर्स सॅलरी, कमिशन, ब्रोकरेज म्हणजे दलाली, शेअर ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस आर रेकॉर्डेड इन टू द करंट अकाउंट. म्हणजे इत्यादी ॲडजस्टमेंट कॅपिटल अकाउंटला न करता त्या ॲडजस्टमेंट आपण पार्टनर्स करंट अकाउंटला करायच्या आहेत, हे लक्षात घ्यावे. नेक्स्ट आपण आता त्यामधला करंट अकाउंट जो आहे तो पाहणार आहोत. पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स करंट अकाउंट भागीदाराचे चालू खाते. काय आहे पार्टनर्स करंट अकाउंट? When fixed capital method is adopted by the partnership firm, a new separate account is opened, that is partners current account. जेव्हा भागीदारी संस्थेमध्ये भागीदारीच्या व्यवसायामध्ये स्थिर भांडवल पद्धत जर वापरली तर त्यामध्ये पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करायचा आहे. इन दिस अकाउंट all adjustments related to capital accounts are recorded. आणि या पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये भागीदाराच्या संदर्भातील सर्व ॲडजस्टमेंट तेथे रेकॉर्ड करायच्या आहेत. पार्टनर्स करंट अकाउंट मे शो डेबिट और क्रेडिट बॅलन्स. म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंट हा कोणताही बॅलन्स दाखवू शकतो. नावे बाकी किंवा जमा बाकी बॅलन्स दाखवू शकतो.
नेक्स्ट हे आहे पार्टनर्स करंट अकाउंटचा फॉर्मॅट समजून घेऊ. पार्टनर्स करंट अकाउंट पानाचे 2 भाग करायचे. डाव्या बाजूला लेफ्ट हँड साईड डेबिट आणि पानाच्या उजव्या बाजूला राईट हँड साईड क्रेडिट. डाव्या बाजूला डेबिट आणि उजव्या बाजूला क्रेडिट. कॉलममध्ये पहिला कॉलम आहे पर्टिक्युलर्स. पार्टनरचे नाव दिलेत एक्स पार्टनर आणि वाय पार्टनर अमाऊंट. क्रेडिट साईडला पर्टिक्युलर्स एक्स पार्टनर अमाऊंट आणि वाय पार्टनर अमाऊंट. आणि कोणते ॲटम पार्टनर्स करंट अकाउंट आले पाहिजेत ते आपण हे ते पाठ करायचे आहेत. तर ते ॲटम आपण आता पाठ करूया. पार्टनर्स करंट अकाउंट पहिल्यांदा क्रेडिट साईडला पहिला ॲटम आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन क्रेडिट बॅलन्स ट्रायल बॅलन्समधील. दुसरं आयटम घ्यायचा बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट. तिसरा आयटम घ्यायचा बाय सॅलरी. चौथा आयटम घ्यायचा बाय कमिशन. पाचवा घ्यायचा बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शेअर इन नेट प्रॉफिट त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा. त्यानंतर डेबिट साईडला पहिला आयटम घ्यायचा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन डेबिट बॅलन्स टू ड्रॉईंज अकाउंट. तिसरा टू इंटरेस्ट ऑन ड्रॉईंज अकाउंट. चौथा टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शेअर इन लॉस. लॉस झाला तर डेबिट साईडला घ्यायचा आणि प्रॉफिट झाला तर क्रेडिट साईडला घ्यायचा. त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एक्स कॉलम क्लोज करायचा, वाय कॉलम क्लोज करायचा. क्लोज केल्यानंतर तो डेबिट साईडला मांडायचा आणि जो फरक येईल त्या फरकाला म्हणायचं डेबिट. क्रेडिटचा टोटल जास्त आली तर फरकाला म्हणायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि जर डेबिट बॅलन्स आला तर क्रेडिट साईडला म्हणायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. टू बॅलन्स कॅरीड डाऊन आहे ते अपोजिट साईडला लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आहे ते लिहायचं अपोजिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि हे जे आहे टू बॅलन्स कॅरी डाऊन हे जाईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाईल आणि बाय बॅलन्स कॅरी डाऊन जे आहे ते जाईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाईल. या पद्धतीने आपण पार्टनर्स करंट अकाउंट पाठ करायचा आहे. नेक्स्ट आता दुसरी जी मेथड आहे खेळते भांडवल किंवा तरंगते भांडवल किंवा अस्थिर भांडवल पद्धत त्याला म्हणायचं फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड अस्थिर खेळते भांडवल पद्धत. अस्थिर म्हणजे कुठलीही गोष्ट स्थिर नाही. इन दिस मेथड अमाऊंट ऑफ कॅपिटल बॅलन्स चेंजेस एव्हरी इयर. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये अस्थिर भांडवल पद्धतमध्ये भांडवल वर्षभरामध्ये कधीही केव्हाही चेंज होऊ शकते. इट इज कॉल्ड ॲज फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. करंट अकाउंट इज नॉट ओपन. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये अस्थिर भांडवल पद्धतमध्ये खेळते भांडवलमध्ये करंट अकाउंट ओपन केला जात नाही. हेन्स ऑल ॲडजस्टमेंट्स आर सॉल्व थ्रू कॅपिटल अकाउंट. आणि सर्व ॲडजस्टमेंट ह्या कॅपिटल अकाउंटलाच दाखवायच्या आहेत. फॉलोइंग आर द जनरल ॲडजस्टमेंट्स रिलेटेड टू कॅपिटल. आणि कोणत्या ॲडजस्टमेंट दाखवायच्या तर त्यामध्ये एक इनिशियल ऑर ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅपिटल अकाउंट सुरुवातीचं भांडवल. ॲडिशनल कॅपिटल ब्रॉट इन बाय द पार्टनर्स इन कॅश ऑर इन काइंड. अतिरिक्त भांडवल आणलं असेल कॅशमध्ये किंवा ॲसेटच्या स्वरूपामध्ये आणलं असेल ते दाखवायचं. सॅलरी कमिशन पेएबल टू पार्टनर ते दाखवायचं. इंटरेस्ट पेएबल ऑन कॅपिटल बॅलन्स टू पार्टनर म्हणजे भांडवलावर दिलेलं व्याज दाखवायचं. ड्रॉईंग्ज मेड ड्युरिंग द इयर अँड इंटरेस्ट पेएबल ऑन ड्रॉईंग्ज बाय द पार्टनर्स म्हणजे घेतलेली उचल आणि त्या उचलेवरील व्याज कॅपिटल अकाउंटला दाखवायचं.
6. विथड्रॉवल ऑफ पार्ट ऑफ द कॅपिटल बाय द पार्टनर्स. जर भागीदारांनी भांडवल घेतलं असेल, उचललं असेल, विथड्रॉवल केलं असेल ते दाखवायचं. 7. डिव्हिजन अँड ट्रान्सफर ऑफ नॉट डिस्पोजल प्रॉफिट ऑर नेट ॲड्जस्टेबल लॉस ऑफ द फर्म. आणि भागीदारांना जो नफा किंवा तोटा वाटायचा आहे तो कॅपिटल अकाउंटला दाखवायचा आहे. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत प्रो फॉर्मा ऑफ फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. त्यामध्ये फक्त एकच अकाउंट ओपन करायचा, तो आहे कॅपिटल अकाउंट. आणि कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईड पहिला आयटम घ्यायचा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन क्रेडिट बॅलन्स. दुसरा आहे बाय कॅश अकाउंट ॲडिशन मोड. तिसरा आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट. चौथा आहे बाय सॅलरीज अकाउंट. आणि पुढं आहे बाय प्रॉफिट अँड लॉस नेट प्रॉफिट निव्वळ नफा. डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन डेबिट बॅलन्स, टू ड्रॉइंग्स, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शेअर इन लॉस. लॉस असेल तर डेबिट साईडला आणि प्रॉफिट असेल तर क्रेडिट साईडला. त्यानंतर मग फरक घ्यायचा असेल, क्रेडिट बॅलन्स असेल तर टू बॅलन्स कॅरीड डाऊन आणि डेबिट बॅलन्स असेल तर बाय बॅलन्स कॅरीड डाऊन असं करायचं. आणि हा इथला टू बॅलन्स कॅरीड डाऊन आहे, हा बॅलन्स जाणार कुठे जाणार तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. तो आपण काय करायचा आहे लिहायचा आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला हा आपण काय करायचा दाखवायचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. म्हणजे डेबिट बॅलन्स असेल, टू बॅलन्स कॅरी डाऊन असेल तर तो आपण काय करतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतो. लायबिलिटी टू बॅलन्स कॅरी डाऊन असेल तर हा आपण घ्यायचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यायचा. आणि बाय बॅलन्स कॅरी डाऊन असेल तर तो ॲसेट साईडला घ्यायचा. म्हणजे हे लायबिलिटी म्हणजे देणी आणि ॲसेट म्हणजे येणे. नेक्स्ट आजच्या आपण तासामध्ये काय पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहूया की या तासामध्ये आपण दोन उपघटक पाहिले. त्यामध्ये पहिला प्रोव्हिजन्स ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 आणि त्यामध्ये आपण एकूण 6 पॉईंट पाहिलेले आहेत. त्यामध्ये पहिला पॉईंट आपला होता डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट, सेकंड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, थर्ड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन, फोर्थ इंटरेस्ट ऑन कॅपिटल, 5 सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर्स, 6 ॲडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर. त्यानंतर आपण पाहिलं मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट. भांडवलाच्या पद्धती, भांडवलाच्या 2 पद्धती आहेत. तर या भांडवलाच्या पद्धती आहेत आणि यामध्ये आपण मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट. पहिली पद्धत आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि दुसरी पद्धत आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये 2 अकाउंट ओपन करायचे, एक कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये अस्थिर भांडवल पद्धतीमध्ये खेळते भांडवलमध्ये फक्त एकच अकाउंट ओपन करायचा आणि तो म्हणजे कॅपिटल अकाउंट ओपन करायचा. तर भांडवलाच्या 2 पद्धती, एक म्हणजे स्थिर भांडवल अस्थिर भांडवल पद्धत आणि खेळते भांडवल पद्धत अस्थिर भांडवल पद्धत. फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आवर्जून लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण फॉर्मॅट पाहिले. फिक्स्ड कॅपिटल मेथडचा आपण फॉर्मॅट पाहिला, हा तुम्ही पाठ करायचा आहे. त्यानंतर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड अस्थिर भांडवलचा आपण फॉर्मॅट पाहिला, तोही तुम्ही पाठ करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही
या तासाचा अकाउंटचा तासाचा व्यवस्थित काय करायचं आहे, काळजीपूर्वक जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत व्हिडिओ ऐकायचा, पुस्तक समोर ठेवायचं आणि सेल्फ अंडरस्टँडिंग स्वयंअध्ययच वर्षभर ठेवायचं आहे आणि त्याप्रमाणे आपण अभ्यास करायचा आहे. तर सर्वांनी पूर्णतः व्हिडिओ ऐकावा. धन्यवाद.